नमस्कार. श्री शिव महापुराण अध्याय क्रमांक 16 उत्तरार्थ. कर्क संक्रांती युक्त श्रावण मासात मृगाशिरा नक्षत्र असताना नवमी तिथीस अंबिकेचे पूजन केल्याने तिच्या प्रसादाने सर्व मनोकामना पूर्ण होऊन इष्टभोग प्राप्त होतात. ऐश्वर्याची इच्छा असणाऱ्या मनुष्याने त्या दिवशी देवीची अवश्य पूजा करावी. आश्विन शुद्ध नवमीस भगवतीची मनोभावे पूजा केल्याने समस्त अभिष्ट फले प्राप्त होतात. त्याच मासात कृष्ण पक्षातील चतुर्दशीस रविवार आला आणि त्याबरोबर आद्रा व महाद्रा सूर्य संक्रांती युक्त आद्रा असा नक्षत्र योग आला तर त्या तिथीस केलेली शिवपूजा विशेष फलदायक असते. माघ कृष्ण चतुर्दशीस म्हणजेच महाशिवरात्रीस शिवपूजन केल्याने मनुष्याला दीर्घायुष्य आणि समस्त सिद्धी प्राप्त होतात. अपमृत्यू टळतो. त्याचे सर्वार्थाने कल्याण होते. ज्येष्ठ मासात महाद्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशीस तसेच मार्गशीर्ष मासात आद्रा नक्षत्रयुक्त कोणत्याही तिथीस विभिन्न वस्तूंपासून बनविलेल्या शिवमूर्तीची षोडशोपचारे पूजा केल्याने अगणित पुण्य लाभ होतो. भगवान शंकरांची पूजा आराधना भोग आणि मोक्ष या दोन्हींची प्राप्ती करून देते. उपासनेच्या दृष्टीने कार्तिक मासाचे महत्त्व फार आहे. या महिन्यात प्रत्येक वारी आणि प्रत्येक तिथीला महादेवांचे पूजन करावे. विद्वान मनुष्याने या महिन्यात जप तप होम हवन दान आदी सर्व सत्कर्मे करावेत. ब्राह्मणांना बोलावून देवतांची षोडशोपचारांनी मंत्रोक्त पूजा करावी. ब्राह्मणांना भोजन द्यावे. संयम आणि शांतीचा अवलंब करून देवसेवेत तत्पर राहावे. कार्तिक मासात देवतांचे भजन पूजन केल्याने समस्त इष्टार्थ प्राप्त होतात. व्याधींचे निरसन होते. भूत ग्रहादिकांच्या पीडा दूर होतात. कार्तिकातील रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून तेल आणि सुती वस्त्र दान दिल्याने कुष्ठादी व्याधींचे निवारण होते. ब्राह्मणांचा सन्मान करून त्यांना हिरडा काळी मिरी वस्त्र व काकडी दान केल्याने क्षयरोग नाहीसा होतो किंवा बरा होतो. दीप आणि मोहरी यांच्या दानाने अपस्मारादी व्याधी दूर होतात. कृतिका नक्षत्रयुक्त सोमवारी शिवपूजन केल्याने पूजकाचे दारिद्र्य नष्ट होऊन त्याला सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. गृह सामग्री आणि भूमी दान केल्याने महान ऐश्वर्य प्राप्त होते. कृतिका नक्षत्रयुक्त मंगळवारी कार्तिक स्वामींचे पूजन केल्याने आणि दीपघंटादिक उपकरणे दान दिल्याने वाचा सिद्धी प्राप्त होते. सर्व प्रकारची कार्य सिद्ध होतात. कृतिका नक्षत्रयुक्त बुधवारी श्री विष्णूंचे पूजन केल्याने आणि दही भाताचे दान केल्याने उत्तम संतती प्राप्त होते. कृतिका युक्त गुरुवारी ब्रह्मदेवांचे पूजन केल्याने आणि धन सुवर्ण मध साजूक तूप दान केल्याने श्रेष्ठ वैभव प्राप्त होते. कृतिका युक्त शुक्रवारी गणपतीची पूजा केल्याने आणि गंध पुष्प अन्न यांचे दान दिल्याने भोग्य वस्तूंची वृद्धी होते. त्या दिवशी सोने चांदी यांचे दान दिल्याने व्यंधेलाही ज्ञानदायक उत्तम पुत्र होतो. कृतिकायुक्त शनिवारी द्विकपाल दिग्गज नाग सेतुपालक त्रिनेत्रधारी रुद्र पापहारक विष्णू ज्ञानदायक ब्रह्मदेव धन्वंतरी आणि दोन्ही अश्विनी कुमार यांचे पूजन केल्याने रोग अपमृत्यू आणि व्याधींचे तात्काळ निवारण होते. त्या दिवशी मीठ लोखंडी वस्तू तेल उडीद गंध तेल फळे जल धृतादी द्रव पदार्थ सुवर्ण मोती यांचे दान दिल्याने स्वर्ग प्राप्ती होते. मिठादी वस्तू 1 शेर या प्रमाणात किंवा सुवर्ण 1 पळ
या प्रमाणात दान द्यावे. धनु संक्रांती युक्त पौष मासात प्रभात समयी शिवादी समस्त देवतांचे पूजन केल्याने सर्व इष्टकामना पूर्ण होतात. या पूजनामध्ये मार्गशीर्ष मासात उत्पन्न झालेल्या नव्या तांदळाचा नैवेद्य सर्वोत्तम मानला जातो. पौष मासात नानाविध पक्वान्नांच्या नैवेद्यास विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्षात केवळ अन्नदानाने सर्व मनोरथ पूर्ण होतात. या महिन्यात अन्नदान करणाऱ्या मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याला आयुष्य, आरोग्य, वेदांचे सम्यक ज्ञान, वेदांतांचे ज्ञान, सर्व उत्तम अनुष्ठानांचे पुण्यफल, इह परलोकी दिव्य सुख उपभोग आणि मोक्ष या गोष्टी अनायसे प्राप्त होतात. ज्या मनुष्याला आपल्या इष्ट इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटते त्याने मार्गशीर्ष मासात कमीत कमी 3 दिवस प्रभात समयी आपल्या इष्ट देवतांचे पूजन करावे. पौष मासातही पूजनरूपी सत्कर्म नित्य करत राहावे. ब्राह्मणाने पौषात महिनाभर व्रतस्थ राहावे, उपवास करावे. प्रातःकाळापासून मध्यान्ह होईपर्यंत गायत्री मंत्राचा जप करावा. त्यानंतर रात्री झोपेपर्यंत पंचाक्षर आदी मंत्रांचा जप करावा. या उपासनेने त्या ब्राह्मणाला दिव्य ज्ञान प्राप्त होते. त्याला देहपतनानंतर मोक्ष मिळतो. अन्य वर्णाच्या स्त्री पुरुषांनी माघ मासात त्रिकाल स्नान करून पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप करावा. त्या योगे त्यांना विशुद्ध ज्ञान प्राप्त होते. माघ मासात इष्ट मंत्रांचा जप केल्याने महापातकांचा नाश होतो. स्थावर जंगमात्मक संपूर्ण विश्व बिंदू नाद स्वरूप आहे. बिंदू हा शक्ती स्वरूप आहे आणि नाद हा शिव स्वरूप आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण विश्व शिवशक्ती स्वरूप आहे. नाद हा बिंदूचा आणि बिंदू हा जगाचा आधार आहे. म्हणजेच नाद शिव आणि बिंदू शक्ती हे दोघेही विश्वाचा आधार आहेत. शिव आणि शक्ती एकरूप होणे यालाच शिवशक्ती समावेशन म्हणतात. सृष्टीच्या आरंभी शिव आणि शक्ती एकरूप झाल्यामुळे विश्व आकारास आले. शिवलिंग हे बिंदू आणि नाद या दोघांचे संयुक्त प्रतीक रूप आहे. म्हणून लिंगाची पूजा ही शिवशक्ती यांची एकत्रित पूजा होय. शिव हा जगाचा पिता आणि पार्वती ही जगाची माता आहे. या माता पित्याची लिंग स्वरूपात पूजा केल्याने परमानंदाची प्राप्ती होते. परमानंदाचेच दुसरे नाव मोक्ष आहे. म्हणून ज्या कोणाला जन्म शृंखलेतून सुटका व्हावी असे वाटते त्याने विशेषत्वाने शिवलिंगाची पूजा करावी. जो मनुष्य आपल्या मात्या पित्याची सेवा करतो त्याच्यावर त्याचे जन्मदाते नित्य प्रसन्न असतात. शिव पार्वती हे दोघे जगाचे मायबाप आहेत. लिंगपूजनाने त्यांची नित्य आराधना केल्याने ते परमसंतुष्ट होऊन उपासकाला आपले आंतरिक ऐश्वर्य प्रदान करतात. मुनिजन हो, शिव हा पुरुष आहे आणि शक्ती ही प्रकृती आहे. पुरुष हा प्रकृतीचा जनक असल्यामुळे त्याला आदिगर्भ म्हणतात. प्रकृतीशी पुरुषांचा संयोग होतो, तोच तिचा प्रथम जन्म म्हटला जातो. या अव्यक्त प्रकृतीतून महत्वादिकांच्या क्रमाने संपूर्ण विश्वाचे प्रकट होणे हा प्रकृतीचा दुसरा जन्म होय. जीवाला पुरुषामुळेच जन्म आणि मृत्यू प्राप्त होतो. मायेने तोच जीव मग दुसऱ्या स्वरूपात प्रकट होतो, हा त्याचा अन्य जन्म म्हटला जातो. जीवाला जन्मताच प्राप्त झालेले शरीर हे 6 भावविकारांनी युक्त असते. जन्म घेतल्यानंतर तो विभिन्न पाशांमध्ये अडकून पडतो. या पाशातून सुटण्यासाठी तो जेवढा प्रयत्न करतो तेवढा अधिक गुरफटत जातो. कोणतेही साधन त्याला जन्म मृत्यूरूपी चक्रातून मुक्त करू शकत नाही. केवळ शिवजींच्या अनुग्रहानेच जीवाला महामायेचा प्रसाद प्राप्त होतो
आणि तो निवृत्ती मार्गावर अर्थात मोक्षपथावर वाटचाल करू लागतो. म्हणून ज्या लोक कोणाला जन्म मृत्यूरूपी संसार चक्रातून आपली सुटका व्हावी असे वाटते त्याने शिवजींना शरण जावे आणि शिवलिंगाचे नित्य श्रद्धेने पूजन करावे. गाईचे दूध, गाईचे दही, गाईचे तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण करून पंचामृत तयार करावे. या पंचामृताचे शिवलिंगाला स्नान घालावे व अभिषेक करावा. गाईचे दूध, दही व तूप यांचा वापर करून तयार केलेला नैवेद्य प्रणवाचा उच्चार करून भगवान शंकरांना अर्पण करावा. अशा प्रकारे शिवप्रभूंचे रविवारी पंचामृतयुक्त पूजन केल्याने मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो. प्रणवाला ध्यानलिंग म्हणतात. स्वयंभू लिंग नाद स्वरूप असल्याने त्याला नादलिंग म्हणतात. ते बिंदू स्वरूप असल्याने त्यास बिंदुलिंग असेही म्हणतात. अचल रूपाने प्रतिष्ठित असलेले शिवलिंग मकार स्वरूप असल्याने त्यास मकारलिंग म्हणतात. चरलिंग उकार स्वरूप असल्याने त्यास उकारलिंग म्हणतात. गुरुचे शरीर हे आकार स्वरूप आहे, त्यास आकारलिंग म्हणतात. अशा प्रकारे लिंगाचे ध्वनी, नाद, बिंदू, आकार, उकार आणि मकार स्वरूपात 6 प्रकार आहेत. या 6ही लिंगांची भक्तिभावाने नित्य पूजा केल्याने साधक जीवमुक्त होतो. मुनीश्वरांनो, जो मनुष्य या अध्यायाने लक्षपूर्वक श्रवण पठण करतो त्याची शिवभक्ती दृढ होते. अध्याय 16 उत्तरार्ध समाप्त.